नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, या 5 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर बघा मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 1,80,786 शेतकऱ्यांना जून ते ऑक्टोबरमधील अतिवृष्टीच्या अनुदानापोटी 221 कोटी 81 लाख रुपये निधी वितरणास मान्यता दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती। शासकीय नियमाला अनुसरून जिल्हा प्रशासनाने 8 ऑक्टोबरला राज्य शासनाला जिल्ह्यातील नुकसानीचा प्रस्ताव पाठवला होता। त्यानुसार जिल्ह्यातील बाधित 1,63,097 हेक्टर क्षेत्रासाठी 221 कोटी 81 लाख रुपयांची मागणी केली होती। राज्य शासनाने त्यास मान्यता दिली आहे। त्यामुळे अतिवृष्टी अनुदान मिळण्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे। मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील 5 तालुक्यातील शेतकऱ्यांना जिरायती क्षेत्रासाठी 13,600 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे 3 हेक्टरच्या मर्यादेत पैसे मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील 5 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील कोणकोणत्या 5 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, तालुकानिहाय शेतकरी संख्या आणि नुकसान भरपाईची रक्कम बघा मित्रांनो, धाराशिव तालुक्यातील 65,633 शेतकऱ्यांसाठी 98 कोटी 47 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, कळंब तालुक्यातील 65,331 शेतकऱ्यांसाठी 73 कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, परंडा तालुक्यातील 14,395 शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 44 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, वाशी तालुक्यातील 35,057 शेतकऱ्यांसाठी 40 कोटी 3 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, 5वा तालुका आहे लोहारा तालुक्यातील 37,000 शेतकऱ्यांसाठी 40,52,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या धाराशिव जिल्ह्यातील एकूण 5 तालुक्यातील 1,80,786 शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे अनुदान 221 कोटी 81 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या 5 तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टर 13,600 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।